Hello student, good morning, Minate madam. Student, today we have to learn need of environmental conservation. Environmental conservation करण्याची गरज काय आहे, नीड्स काय आहेत ते आज आपण पाहणार आहोत. नीड ऑफ एन्व्हायरमेंटल याचे एक एक कारणं, रिझन्स आपण बघणार आहोत. पर्यावरणाचं संवर्धन करणं गरजेचं कसं आहे, का गरजेचं आहे, त्याचे वेगवेगळे खूप सारे त्याचे रिझन्स आहेत. त्यातले काही रिझन्स आपण इथे आज पाहणार आहोत. नीड ऑफ एन्व्हायरमेंटल कन्झर्वेशन. आता एन्व्हायरमेंटल कन्झर्वेशन म्हणजे पर्यावरणाचं संवर्धन करण्याची गरजच मुळात का पडते, कारण की पूर्ण पर्यावरण जे आहे, एन्व्हायरमेंट जे आहे, हे एन्व्हायरमेंट ह्याचा जास्तीत जास्त वापर माणूस करतो आहे. इतर प्राणी गरजेपुरतंच पर्यावरणाचा वापर करतो आहे, पण पर्यावरण अक्षरशः माणसाने ओरबाडून घेतलेलं आहे. आणि आता अशी वेळ आलेली आहे की पर्यावरणाला हानी पोहोचली आहे. पर्यावरणाचा, एन्व्हायरमेंटचा ऱ्हास व्हायला लागलेला आहे. आणि म्हणून पर्यावरण संवर्धन केलं पाहिजे, एन्व्हायरमेंटलचं कन्झर्वेशन केलं पाहिजे असं लक्षात आलेलं आहे. काही काळाने हे एन्व्हायरमेंट जे आहे, हे पर्यावरण जे आहे ते पूर्णपणे नष्ट होऊन जाणार आहे. हे लक्षात आल्यामुळे आता पर्यावरणाचं संवर्धन करण्याची गरज काय आहे, नाहीतर काय काय होऊ शकतं, ह्या गोष्टी सगळ्या लक्षात आलेल्या आहेत. आणि म्हणून नीड ऑफ एन्व्हायरमेंटल कन्झर्वेशन हा टॉपिक आपण आता डिस्कस करूया. आता एक एक रिझन बघूया आपण याचे काय काय आहे. तर हे जे पर्यावरण आहे, हे पर्यावरण जर पूर्णपणे नाहीच झालं, याचा जर पर्यावरणातील साधन संपत्तीचा जर नाश झाला, तर हे पर्यावरण भविष्यातील पिढ्यांना वापरायला योग्य होणार नाही. म्हणजे टू कन्झर्व द नॅचरल रिसोर्सेस, नॅचरल रिसोर्सेस जे नैसर्गिक साधन संपत्ती जी आहे ही संपत आलेली आहे, संपत चालली आहे. आणि म्हणून नॅचरल रिसोर्सेस जर आपण सगळे वापरून घेतले तर काय होणार आहे, तर पुढच्या पिढीला हे नॅचरल रिसोर्सेस मिळणार नाही. टू कन्झर्व द नॅचरल resources to make resources available for future generation. हे नॅचरल रिसोर्सेस जे आहे, हे नॅचरल रिसोर्सेस कन्व्हर्ट करून ठेवण्याची गरज आहे, त्याचे संवर्धन करण्याची गरज आहे. नाहीतर पुढच्या पिढीला ही नैसर्गिक साधन संपत्ती जी आहे ती उरणार नाही. आणि पुढच्या भावी जनरेशनचं, पुढच्या पिढीचं आयुष्य हे खूप काय होणार आहे, हे खूप कष्टाचं होणार आहे, खूप वाईट होणार आहे. आणि पुढच्या पिढीच्या साठी आपण हे नॅचरल रिसोर्सेस आता बेलालूपणे वापरतो आहोत, बेधडकपणे वापरतो आहोत, तर ते आपण जपून वापरले पाहिजे. टू कन्झर्व द नॅचरल रिसोर्सेस. आणि म्हणून ही एक काय आहे, एन्व्हायरमेंटल कन्झर्वेशनची ही काय आहे, गरज आहे. भावी पिढ्यांसाठी नॅचरल रिसोर्सेस जपून ठेवणं गरजेचं आहे. टू मेक रिसोर्सेस अवेलेबल फॉर फ्युचर जनरेशन, हे जे रिसोर्सेस आहेत ते पुढच्या पिढीला उपलब्ध करणं हे काय आहे, आवश्यक आहे. आता याचा दुसरी आणखीन गरज बघूया. टू प्रिझर्व बायोडायव्हर्सिटी. टू प्रिझर्व बायोडायव्हर्सिटी. जैवविविधता जी संपूर्ण जगामध्ये पसरलेली आहे, ही जैवविविधता आपण प्रिझर्व करून ठेवली पाहिजे, ही आपण जतन करून ठेवली पाहिजे. टू प्रिझर्व द बायोडायव्हर्सिटी, जैवविविधतेचं संरक्षण आणि संवर्धन करणं करण्यासाठी एन्व्हायरमेंटल कन्झर्वेशन काय आहे, गरजेचं आहे.
आपल्या आजूबाजूला अनेक वनस्पती, करोडो वनस्पतींच्या जाती आहेत, त्याचप्रमाणे करोडो अब्जावधी प्राण्यांच्या जाती आहेत. तर ही जी सगळी बायोडायव्हर्सिटी आहे, ही यातले काही वनस्पती नष्ट व्हायला लागलेले आहेत, काही प्राणी पृथ्वी तलावावरून नष्ट व्हायला लागलेले आहेत. तर हे सगळं प्रिझर्व्ह करणं गरजेचं आहे, हे सगळं जतन करणं गरजेचं आहे आणि म्हणून एन्व्हायरमेंटल कन्झर्वेशन ची ही एक काय आहे गरज आहे. आता आपण पाहूया की अजून काय गरज आहे. तर टू एन्श्युअर सर्वायवल ऑफ ह्युमन रेस, टू मेंटेन द क्लीन पोल्युशन फ्री एअर वॉटर अँड लँड, टू मेंटेन the clean pollution free air, water and land. स्वच्छ पर्यावरणासाठी पोल्युशन विरहित हवा, पोल्युशन विरहित वॉटर आणि पोल्युशन विरहित जमीन, म्हणजेच हवा ही प्रदूषणमुक्त करणे, पाणी हे प्रदूषणमुक्त करणे आणि मातीही प्रदूषणमुक्त करणे गरजेचं आहे. आणि त्याच्यामुळे स्वच्छता पर्यावरणामध्ये काय राहणार आहे, क्लीननेस मेंटेन राहणार आहे. आणि म्हणून प्रदूषणमुक्त करण्यासाठी संपूर्ण सृष्टी प्रदूषणमुक्त करण्यासाठी, क्लीननेस मेंटेन राहण्यासाठी एन्व्हायरमेंटल कन्झर्वेशन काय आहे गरजेचं आहे. त्यानंतर आणखीन कशासाठी एन्व्हायरमेंटल कन्झर्वेशन गरजेचं आहे, तर टू गिव्ह क्वालिटी ऑफ सस्टेनेबल फ्युचर टू नेक्स्ट जनरेशन. नेक्स्ट जनरेशनला क्वालिटी आणि लाईफ त्याचं आहे. टू गिव्ह क्वालिटी ऑफ लाईफ, गुणवत्तापूर्ण जीवन त्यांना देण्यासाठी सस्टेनेबल फ्युचर नेक्स्ट जनरेशन. पुढची जी भावी पिढी जी आहे, आपल्यानंतर येणाऱ्या ज्या भावी पिढी आहेत, त्यांचं जीवन हे गुणवत्तापूर्ण राहावं, शाश्वत राहावं, यासाठी आपण एन्व्हायरमेंटलचं संवर्धन करणं गरजेचं आहे. पर्यावरणाचं संवर्धन, पुढच्या पिढीचं जीवन गुणवत्तापूर्वक व्हावं, पुढच्या पिढीला शाश्वत जीवन मिळावं, म्हणून एन्व्हायरमेंटलचं कन्झर्वेशन करणं, पर्यावरणाचे संवर्धन करणं आपल्याला आवश्यक आहे. टू सॉल्व द नॅचरल अँड आर्टिफिशियल प्रॉब्लेम, जे नैसर्गिक आणि कृत्रिम समस्या ज्या निर्माण झालेल्या आहेत, त्या निर्माण होत आहेत, त्या निराकरण करण्यासाठी. टू सॉल्व द नॅचरल अँड आर्टिफिशियल प्रॉब्लेम्स. एन्व्हायरमेंटलचं कन्झर्वेशन करण्याची गरज का आहे, कारण की एन्व्हायरमेंटमध्ये ज्या नॅचरल प्रॉब्लेम आणि आर्टिफिशियल समस्या निर्माण झालेल्या, कृत्रिम समस्या निर्माण झालेल्या आहेत, पर्यावरणाच्या ज्या समस्या निर्माण झालेल्या आहेत, त्या सोडवण्यासाठी एन्व्हायरमेंटलचं कन्झर्वेशन करणं, पर्यावरणाचं संवर्धन करणं काय आहे गरजेचं आहे. टू मेंटेन द बॅलन्स इन नेचर, आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे नेचरचं जे बॅलन्स आहे, समतोल आहे, तो सांभाळण्यासाठी, तो मेंटेन करण्यासाठी एन्व्हायरमेंटचं संवर्धन करणं गरजेचं आहे. टू मेंटेन द बॅलन्स इन नेचर. बघा, हे 6 कारणं इथे दिलेत, पण असे अनेक कारणं, असे अनेक गरजा आहेत, असे अनेक कारणं आहेत
एन्व्हायरमेंटलचं कन्झर्वेशन करण्याची का गरज आहे बाबा, त्याचे अनेक रिझन आहेत. तर बघूयात आपण परत एकदा. टू कन्झर्व द नॅचरल रिसोर्सेस, नैसर्गिक साधन संपत्ती जपून ठेवण्याची गरज आहे, जतन करण्याची गरज आहे. आपलं जी पृथ्वी आहे ती नैसर्गिक साधन संपदाने अतिशय परिपूर्ण अशी आहे, परंतु दुर्दैव असं आहे की ही साधन संपदा यातली अनेक दुर्मिळ साधन संपत्ती जी आहे ती नष्ट व्हायला लागलेली आहे आणि ती साधन संपदा कन्झर्व करणे, संवर्धन करणे हे गरजेचं आहे. याच्यासाठी एन्व्हायरमेंटल कन्झर्वेशन गरजेचं आहे. नंतर बघा, टू मेंटेन द बॅलन्स इन निसर्गाचा समतोल बिघडत चाललेला आहे आणि हा समतोल राखण्यासाठी, हा बॅलन्स राखण्यासाठी एन्व्हायरमेंटल कन्झर्वेशनची ही काय आहे गरज आहे. नंतर बघा, टू मेंटेन द क्लीन पोल्युशन फ्री एअर वॉटर अँड लँड. आपण पाहिलं की पोल्युशन खूप वाढतं आहे हवेमध्ये, पाण्यामध्ये, जमिनीमध्ये, आणि हे पोल्युशन विरहित हे सगळं करण्याचं आहे आणि संपूर्ण क्लीन एन्व्हायरमेंट क्लीन करण्यासाठी पोल्युशन फ्री एअर आणि वॉटर आणि लँड असले पाहिजे. आणि याच्यामुळे काय होणार आहे, याच्यामुळे एन्व्हायरमेंटलचं कन्झर्वेशन होणार आहे आणि म्हणून एन्व्हायरमेंट कन्झर्वेशनची ही एक काय आहे नीड आहे. नंतर बघूया, टू प्रिझर्व बायोडायव्हर्सिटी. आपण जर आता बघितलं तर आपल्या आजूबाजूला असलेल्या अनेक वनस्पती आहेत, अनेक प्राणी आहेत, वेगवेगळ्या प्रकारच्या अब्जावधी करोडो वनस्पती आहेत, प्राणी आहेत, आणि यालाच आपण बायोडायव्हर्सिटी म्हणतो. आणि ही बायोडायव्हर्सिटी आता हळूहळू नष्ट होत चाललेली आहे. जंगलतोड चाललेली आहे, सिमेंटीकरण चाललेलं आहे, धरणं, पूल बांधणे, मोठमोठ्या इमारती बांधणे, अर्बनायझेशन मोठ्या प्रमाणात वाढतं आहे, पॉप्युलेशन वाढतं आहे आणि त्याच्यामुळे ही बायोडायव्हर्सिटी नष्ट होत चाललेली आहे. आणि ही बायोडायव्हर्सिटी प्रिझर्व करण्यासाठी आपल्याला हे जे रिझन आहे, ही जर आपण बायोडायव्हर्सिटी आपण प्रिझर्व केली तर एन्व्हायरमेंटलचं कन्झर्वेशन होणार आहे आणि म्हणून एन्व्हायरमेंटल कन्झर्वेशन करण्याची ही एक गरज आहे. बायोडायव्हर्सिटी जपायची असेल तर एन्व्हायरमेंटल कन्झर्वेशन होईल. टू सॉल्व द नॅचरल अँड आर्टिफिशियल प्रॉब्लेम. आपल्या आजूबाजूला आपण बघतो की भरपूर नैसर्गिक आणि कृत्रिम समस्या निर्माण झालेल्या आहेत आणि ह्या समस्या ह्या समस्या जर सॉल्व करायच्या असतील, ह्यांचं निराकरण करायचं असेल तर एन्व्हायरमेंटल कन्झर्वेशनची गरज आहे. म्हणजे एन्व्हायरमेंटल कन्झर्वेशनची गरज का आहे, कारण की आपल्या आजूबाजूचे जे प्रॉब्लेम आहेत हे एन्व्हायरमेंटल कन्झर्वेशनमुळे आहेत. जर पर्यावरणाचा समतोल राखला गेला, पर्यावरणाचं जर संवर्धन झालं तर आपोआपच आपल्या आजूबाजूचे जे प्रॉब्लेम्स आहेत ते काय होणार आहेत, सॉल्व होणार आहेत. आणि म्हणून प्रॉब्लेम सॉल्व करणं ही एन्व्हायरमेंटल कन्झर्वेशनची काय आहे गरज आहे. नंतर बघा, टू गिव्ह क्वालिटी ऑफ लाईफ सस्टेनेबल फ्युचर टू नेक्स्ट जनरेशन. आपली पुढची जी भावी पिढी आहे, या भावी पिढीला जर आपल्याला गुणवत्तापूर्ण असं जीवन द्यायचं असेल, शाश्वत असं जीवन द्यायचं असेल तर आपल्याला एन्व्हायरमेंटल कन्झर्वेशनची गरज आहे. आणि अशा पद्धतीने आपण पर्यावरणाचं जर संवर्धन केलं तर ह्या सगळ्या गोष्टी घडून येतील आणि म्हणून आपल्याला एन्व्हायरमेंटल कन्झर्वेशन करण्याची गरज आहे. आता जर आपण बघितलं तर 1972 युनोने स्कॉटहोम येथे भरवलेल्या मानवी पर्यावरणावरील परिषदेमध्ये पहिल्यांदाच पर्यावरणविषयक समस्यावर चर्चा झाली आणि त्यातून युनेपची स्थापना झाली. इन 1972 United Nations Environment Program UNEP has been established in a conference arranged on human and environment in which environmental problem were discussed. तिथं एन्व्हायरमेंटल प्रॉब्लेम काय झाले, डिस्कस झाले. त्यानंतर 1985 काय पर्यावरण आणि वन मंत्रालय पर्यावरण वनविषयक कार्यक्रमाचं नियोजन झालं आणि प्रवर्तन व प्रबोधन करण्याचे कार्य तिथं सुरू झालं. एन्व्हायरमेंटल कन्झर्वेशन ही आपली सोशल रिस्पॉन्सिबिलिटी आहे. म्हणजे एन्व्हायरमेंटल कन्झर्वेशन म्हणजेच पर्यावरण संवर्धन करणे ही आपली सामाजिक जबाबदारी आहे. का बरं आपली ही जबाबदारी, आपली स्वतःची प्रत्येकाची ती रिस्पॉन्सिबिलिटी आहे का,
तर आपण आपल्या आजूबाजूला जे असलेलं किंवा पृथ्वीवरचं एकूण सगळं जे पर्यावरण आहे हे बिघडण्याचं एकमेव कारण माणूस हाच आहे. माणसाने आपल्या सुख समाधानासाठी, आपल्या सुखसुविधांसाठी पर्यावरणाचा अतोनात वापर केलेला आहे, पर्यावरणाला अतिशय ओरबाडून घेतलेला आहे. आणि म्हणून निसर्गाकडून जेवढं घेता येईल तेवढं त्यांनी घेतलेलं आहे आणि याच्यामुळे पर्यावरणाची हानी झालेली आहे आणि याच्यामुळेच पर्यावरणाच्या समस्या वाढत गेलेल्या आहेत. आणि म्हणून आज जर पर्यावरणाचा समतोल राखायचा असेल तर समतोल जर माणसाने बिघडवला असेल तर तो समतोल माणसानेच परत निर्माण करणं गरजेचं आहे आणि त्या पर्यावरणाचं रक्षण करणं आणि संवर्धन करणं हे माणसाचीच काय झालेली सोशल रिस्पॉन्सिबिलिटी झालेली आहे. Human utilize all the natural resources as much as possible in an attempt to live a satisfactory life. माणसाने स्वतःच्या सुखसमाधानी जीवनासाठी जितकं होता होईल तितकं नॅचरल रिसोर्सेस युटिलाइज केलेलं आहे. ह्युमॅन केप्ट ऑन स्नॅचिंग फ्रॉम दिस नेचर ॲज मच ॲज पॉसिबल. माणसाने त्याच्यामुळे ह्या पर्यावरणाची हानी जास्तीत जास्त हानी माणसाकडून झालेली आहे आणि त्यामुळे प्रॉब्लेम वाढलेले आहेत. अँड इफ ह्युमॅन हॅज डिस्टर्ब द एन्व्हायरमेंटल बॅलन्स देन ह्युमॅन इटसेल्फ ओनली कॅन कन्झर्व अँड इम्प्रूव्ह द क्वालिटी ऑफ नेचर. जर माणसाने हे एन्व्हायरमेंटल बॅलन्स डिस्टर्ब केला असेल तर माणसानेच एन्व्हायरमेंटची नेचरची क्वालिटी इम्प्रूव्ह करण्याची माणसाचंच ती काय आहे रिस्पॉन्सिबिलिटी आहे. ओके, आता त्याच्यासाठी बघा ही रिस्पॉन्सिबिलिटी जी आहे जे एन्व्हायरमेंटल कन्झर्वेशन होण्यासाठी काही लॉ हे केले गेले आहेत. बघा, लॉज एनेक्टेड अबाउट एन्व्हायरमेंटल कन्झर्वेशन. फॉरेस्ट कन्झर्वेशन ॲक्ट इन 1980 1980मध्ये वनसंवर्धन कायदा करण्यात आला. त्याच्यामध्ये वनसंरक्षणासाठी वनासाठी ज्या रिझर्व्ह जागा आहेत त्यांना वापरण्याची बंधनं घातली गेली. म्हणजे केंद्र सरकारच्या परवानगीनेच खाणकाम करणे बंधनकारक आहे. या कायद्याचा जर भंग केला तर गुन्हेगार ठरवून त्या व्यक्तीस 15 दिवसाच्या कारावासाची शिक्षा ठोठावण्याची तरतूद केलेली आहे. बघा, द लँड रिझॉर्ट फॉर फॉरेस्ट कन्झर्वेशन हॅज बीन प्रोहिबिटेड टू यूज फॉर एनी अदर पर्पज बाय दिस लॉ. Permission of central government is compulsory for meaning activities. Any person who disobeys this law is entitled to imprisonment for 15 days. आता पुढचा जो कायदा आहे तो एन्व्हायरमेंटल कन्झर्वेशन ॲक्ट 1986 1986मध्ये पर्यावरण संरक्षण कायदा करण्यात आला. तर ह्याच्यामध्ये काय करण्यात आलं तर प्रदूषणावर नियंत्रण आणणे, पर्यावरणास हानी पोहोचवणाऱ्या व्यक्ती अथवा संस्थांवर कारवाई करणे या उद्देशाने हा कायदा तयार करण्यात आलेला आहे. या कायद्यानुसार कोणत्याही उद्योगास, कारखान्यास अथवा व्यक्तीस निर्धारित मापदंडापेक्षा अधिक प्रदूषके वातावरणात सोडण्याचा अधिकार नाही. या कायद्यातील नियमांचे व कलमांचे उल्लंघन करणाऱ्या व्यक्तीस 5 वर्षापर्यंत कारावासाची किंवा 1 लाख रुपयापर्यंत आर्थिक दंडाची शिक्षा करण्याची तरतूद आहे. पर्यावरणविषयक कायद्यांची प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी राष्ट्रीय हरित न्यायाधिकरणाची स्थापना 2010मध्ये करण्यात आलेली आहे. बघा, पर्पज ऑफ दिस ॲक्ट इज टू कंट्रोल द पोल्युशन अँड पनिश द पर्सन. या कायद्याचा पर्पज काय आहे तर प्रदूषण नियंत्रण करणे. आता ह्या कायद्याच्या अंतर्गत की कोणतीही संस्था असेल किंवा कोणताही उद्योग कारखाना असेल तर जेवढं त्यांना लिमिट दिलेलं आहे त्या लिमिटपेक्षा जास्त पोल्युशन त्यांच्या फॅक्टरीतून बाहेर पडणार नाही याची त्यांनी काळजी घेतली पाहिजे. आणि तो जर त्याच्या कारखान्यातून किंवा त्याच्या उद्योगातून जर जास्त नियमापेक्षा जास्त पोल्युटेड किंवा पोल्युएंट्स जर बाहेर पडत असतील ॲटमॉस्फिअरमध्ये तर त्याला 1 लाख रुपये कायदा होऊ शकतो किंवा 1 वर्षापर्यंत तुरुंगवास होऊ शकतो. आता इथे बघा तुम्हाला दिलेलं लेटेस्ट डिस्कस कलेक्ट द इन्फॉर्मेशन अबाउट चिपको मुवमेंट. चिपको मुवमेंटबद्दल तुम्हाला माहिती गोळा करायला सांगितलेली. तर अतिशय इंटरेस्टिंग माहिती आहे. मी तुम्हाला 2 मिनिटात ती माहिती सांगते की चिपको आंदोलन काय आहे. चिपको ही एक चळवळ आहे, आंदोलन आहे. राजस्थानमध्ये जोधपूर जिल्ह्यामध्ये एक जोधपूर जिल्हा आहे, तिथे खेजडी नावाचं हे गाव आहे, खेजडी. आता या खेजडी गावामध्ये बिश्नोई लोक राहत होते. या खेजडी हे नाव त्यांना कसं पडलं त्या गावाला
तर या गावाचे नाव तेथील पवित्र वनस्पती, तिथे एक वनस्पती आहे, झाड आहे खेजडी नावाचं, त्यावरून बिश्नोई समाजातील लोकांनी त्याला खेजडी हे नाव दिलं. ही अमृतादेवी आणि तिच्या 3 मुली असू, रत्ना व भागूबाई तिथे राहत होत्या. जोधपूरचा एक राजा होता, जोधपूरचा जो राजा होता त्याला नवा महाल बांधायचा होता. त्यासाठी लागणारा चुना भाजण्यासाठी झाडांची गरज होती आणि म्हणून राजाची जी माणसं आहे ती वृक्षतोडीसाठी खेजडी गावात आली. त्यांनी वृक्ष तोडायला कुऱ्हाड उचलली आणि अमृतादेवींनी खेजडी झाडाला मिठी मारली व झाडे तोडण्यास विरोध करायला सुरुवात केली. सैनिकांनी त्याच कुऱ्हाडींनी अमृतादेवीचा जीव घेतला. म्हणजे तो जो राजा होता त्यांनी त्या सैनिकांना पाठवलं होतं तर ते झाडं तोडू नये म्हणून अमृतादेवीने त्या झाडालाच मिठी मारली. पण सैनिक इतके निष्ठुर होते की त्यांनी त्या खेजडी झाडाला जी अमृतादेवीने चिटकली होती तिने त्यांनी काय केलं, त्या अमृतादेवीचा कुऱ्हाड चालवली तिच्या अंगावर आणि तिला मारून टाकलं. त्यानंतर तिच्या 3 मुलींनी सुद्धा काय केलं, झाडांच्या संरक्षणासाठी स्वतःचा जीव गमावला. म्हणजे त्या 3 मुलींनी सुद्धा त्या झाडांना मिठ्या मारल्या. त्या 3ही मुलींना त्या राजाच्या सैनिकांनी काय केलं, मारून टाकलं. आता झालं काय, आजूबाजूच्या गावामध्ये ही बातमी पसरली. 83 गावातले लोक जमा झाले. 363 लोकांनी झाडांना मिठ्या मारून बलिदान दिले. म्हणजे जसं लोकांना कळत तसं लोक येत होती, त्या झाडाला मिठ्या मारत होती झाडं कापू नये म्हणून. आणि सैनिक इतके निष्ठुर होते की त्यांनी त्या प्रत्येक माणसाला मारलं. आता काय झालं की राजा अभयसिंग यांना आपल्या नंतर राजा अभयसिंगला हे कळलं आणि त्याला आपल्या कृत्याचा पश्चाताप झाला. त्यांनी बिश्नोई समाजाची माफी मागितली व ताम्रपटावर लिहून दिलं की बिश्नोईच्या कोणत्याही गावात हिरवे झाड कापले जाणार नाही, कोणत्याही प्राण्याची शिकार करता येणार नाही, केल्यास कठोर कारवाई करण्यात येईल. आणि अजूनही ह्या गावामध्ये कुठल्याही झाड कापलं जात नाही आणि कुठल्याही प्राण्याची हत्या राजस्थानमध्ये ह्या गावामध्ये होत नाही. तर हे जे आंदोलन आहे याला चिपको आंदोलन म्हणतात, कारण की झाडाला चिटकून हे आंदोलन करण्यात आलं होतं. आता इथे बघा, तुम्हाला एक प्रश्न विचारलेला आहे की हाऊ डू बटरफ्लाईज कॉन्ट्रीब्यूट टू एन्व्हायरमेंटल बॅलन्स. आता तुम्ही आजूबाजूला फुलपाखरं बघतात, तर ही फुलपाखरं कसं काय बॅलन्स करतात, पर्यावरणाचा समतोल राखण्यामध्ये या फुलपाखरांचा काय उपयोग होतो. तर अगदी सोपी गोष्ट आहे बघा. फुलपाखरं काय येतात, कुठे येतात, तर फुलांवर येतात. फुलांवर बसले ते फुलपाखरं की फुलपाखरांच्या पायांना परागकण चिकटतात. म्हणजे फुलांचे जे परागकण असतात, पॉलिन जे असतात ते चिकटतात आणि ते परागकण घेऊन फुलपाखरू दुसऱ्या फुलावर बसतं आणि तिथे गेल्यानंतर परागीभवन होतं, पॉलिनेशन होतं. आणि पॉलिनेशन झालं की काय होतं की त्या रिप्रोडक्शन होतं त्या फुलांचं, म्हणजे वनस्पतींचं, त्या प्लॅन्टचं रिप्रोडक्शन घडून येतं. आणि म्हणजे फुलपाखरू काय करतं, तर फुलपाखरू प्लॅन्टचं रिप्रोडक्शन करण्यास मदत करतं. नंतर फुलपाखरू आणखीन काय करतं, तर फुलपाखरू तिथे असलेल्या अनेक ज्या जाती गवत आहे, तण वगैरे आहे, तण वनस्पती खाद्य म्हणून वापरतं. आणि काही उपद्रवी कीटक असतात त्यांना सुद्धा फुलपाखरू काय करत असतं, खाद्य म्हणून वापरत असतं. म्हणजे रिप्रोडक्शन तर फुलपाखरामुळे वनस्पतींचं होतच, त्याचबरोबर जे उपद्रवी कीटक आहेत, जे वनस्पतींना घातक आहेत, त्यांचं सुद्धा नायनाट कोण करत असतं, फुलपाखरू करत असतं. आणि त्याचबरोबर फुलपाखरू आपल्याला बघायला सुद्धा काय दिसतं, आल्हाददायक दिसतं आणि छान वाटतं बघायला. आणि म्हणून फुलपाखरू काय करत असतं, तर एन्व्हायरमेंटल बॅलन्स राखत असतं. म्हणजे वनस्पतींचं प्रमाण राखण्यासाठी फुलपाखरांचा काय होत असतो, उपयोग होत असतो. आणि म्हणून आपण म्हणू शकतो बटरफ्लाय कंट्रीब्यूट द एन्व्हायरमेंटल बॅलन्स. तर स्टुडंट, तुम्हाला आजचं व्हिडिओ लेक्चर आवडलं का? जर आवडलं असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि अजूनपर्यंत जर तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर जरूर सबस्क्राईब करा. थँक्यू.